विधानसभा निवडणुकीची चौकशी करावी या मागणीसाठी कोल्हापुरात आम्ही भारतीय या संघटनेच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं। कोल्हापुरातल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। विधानसभा निवडणुकीची चौकशी ही झालीच पाहिजे, संविधान पायदळीत उडवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्याच पाहिजेत अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला होता। देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण दीनदहाडे करतंय। कृष्णानं वाचवायला पाहिजे होतं। कृष्ण म्हणजे शासन बघ्याच्या भूमिकेत आहे। शासन या वस्त्रहरणामध्ये सामील आहे। म्हणून महाराष्ट्राला, देशाला आणि देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकशाहीला वाचवायचं आहे। मतदारांचा हक्क वाचवायचा आहे। महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणूक घडवून लोकशाही टिकवायची आहे। म्हणून ही चळवळ आहे। बाबा आढावांच्या आत्मक्लेश आंदोलनाला हा पाठिंबा आम्ही सुरू करतो आहोत। हे आंदोलन नाही, ही लोक चळवळ आहे। मतदारांचा हक्क शाबीत ठेवण्यासाठी ही चळवळ आहे। विधानसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांचा पराभव झाल्यानंतर आज आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। त्यांच्या पराभवाबाबत त्यांनी खंत व्यक्त केली। यावेळी काही ज्येष्ठ महिला ठेवीदारांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांचे अश्रू पुसले आणि त्यांना विश्वास दिला की जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी असाच लढत राहीन। तसंच उद्या आरोपी जरी सुटून बाहेर आले तरी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करू असा इशारा त्यांनी दिला। काय आहे की मागच्या 2 वर्ष झालेले आहे की आदर्शचे जे सगळे ठेवीदार आहे त्यांच्यासोबत कुणीही उभे राहायला तयार नाही होतं। त्यांची काय वेदना होती ते कोणीही ऐकायला तयार नाही होतं। मी त्यांच्यासोबत आलो आणि मागच्या 2 वर्षापासून हे आंदोलन आम्ही करत आहे। लोकसभेचा जेव्हा पराभव झाला होता अशाच प्रकारचे सगळे लोक आले होते सहानुभूती द्यायला आणि हे सांगायला की साहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे। आता विधानसभेच्या निकालानंतर स्वाभाविक आहे की हे सगळे लोकांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली होती, काम केलं होतं आणि स्वाभाविक आहे तेही थोडेसे हे झालेले आहे अपसेट। म्हणून हे सगळे आले होते हे सांगायला की साहेब आम्ही तुमच्यासोबत आहे। आणि मीही त्यांना हे सांगू इच्छितो की मी त्यांना शब्द दिलं होतं पहिल्याच दिवशी की मी आमदार असो नसो, खासदार असो नसो, पण हे गोरगरीब लोकांचे जे पैसे ज्यांनी खाल्लेले आहे ते आज जेलमध्ये आहे आणि माझा एकच उद्देश आहे की त्यांच्या सर्वांचे एक पैसा जे आहे ते परत कशा मिळवता येतील त्याच्यामध्ये आपल्याला काही यश मिळालेलं आहे। खूप सारे लोकांचे जे छोटे ठेवीदार होते त्यांचे पैसे मिळालेले आहे, परत मिळालेले आहे। आता जे मोठे ठेवीदार आहेत त्यांच्यासाठी ही जे प्रॉपर्टीजचं ऑप्शन करायचं आहे निवडणुकीमुळे मी जास्त त्याच्यामध्ये काही लक्ष देऊ शकलो नाही होतं, पण आता आमदारकी राहिली नाही आहे तर त्यांच्यासाठी खूप जोमाने काम करेन। एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत। ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। त्यांनी आधीच अमित शहा यांची भेट घेऊन सांगितलंय की तुम्हाला अडचण होईल असं आम्ही कुठलंही वक्तव्य करणार नाही आणि जो निर्णय त्यांचा राहील तोच आमचाही असेल। सर्वात आधी तर संजय राऊत यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा। यानेच शिवसेना संपवली आणि आता यानेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षही संपवला अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे। हे बघा, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला माहिती असेल की त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केलं की माझा कुठलाच अडचणीचा विषय नाही। त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा विषय या ठिकाणी त्यांनी संपवून टाकलेला आहे आणि येत्या काळामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना संपूर्ण अधिकार या ठिकाणी शिवसेना पक्षाने दिलेले आहे। त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं जेही निर्णय पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाचे होते हे सगळे एक छत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब घेतील असा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला आहे। हे बघा, सर्वसमावेशक कामं शिंदे साहेबांनी केल्यामुळे, सगळ्या घटकांची कामं केल्यामुळे साहजिकही जनतेची भावना आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, पण शेवटी त्यांनी या मुद्द्याला स्वतःच खोडून टाकलेलं आहे आणि त्यांनी स्वतः मोठ्या मनाने या ठिकाणी सांगितलं की माझा या गोष्टीमध्ये कुठल्याच अडचणीचा विषय नाही आहे। मोदी शहा साहेबांना दोघांनाही या ठिकाणी माझी काही अडचण होईल अशा पद्धतीचं मी काहीच बोलतो करणार नाही। ते जे निर्णय घेतील ते मला मान्य असेल। हे बघा, मी सुद्धा 6वी निवडणूक लढतोय। आम्हाला ज्या गावामध्ये वाटत होतं की या गावामध्ये आम्ही मायनस राहू, तर आज आम्ही याद्या चेक केल्या तर त्या गावामध्ये बरोबर आम्ही मायनस आहोत आणि ज्या गावामध्ये आम्ही ठरवलं होतं की या गावामध्ये प्लस राहू तर त्या गावामध्ये आम्ही प्लस आहोत। आता कसं आहे, लहान मुलं असताना रडीचा डाव खेळतात, तसा हा रडीचा डाव चालू आहे आणि मला तरी असं वाटतं की
जिंकून आले तर ईव्हीएम चांगलं आहे आणि पडून गेले तर मग वाईट आहे. पहिले तर संजय राऊतलाच ॲडमिट केलं पाहिजे. हा माणूसच राहिला नाही. याने बघा पहिले शिवसेना संपवली, राष्ट्रवादी आता संपवली, शरद पवारांची राष्ट्रवादी संपवली, आता उद्धव ठाकरेंना संपवलं. राहिलं सुलं स्वतः संपणार आहे तो. त्यामुळे तो मेंटल झाला आहे, पागल झाला आहे. त्याला दगड द्या हातात. पारनेर मतदारसंघाचे उमेदवार राणी लंके यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतलाय. 18 बूथची फेर मतमोजणीची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी 8,49,600 रुपये शुल्क जमा केलाय. यावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी म्हटलं की अनेक मतदारसंघांमध्ये झालेली आकडेवारी आणि प्रत्यक्षरित्या ईव्हीएमवर जी आकडेवारी दाखवण्यात आली त्यात तफावत पाहायला मिळते. ज्या ठिकाणी विरोधकांचे बूथ नव्हते किंवा पोलिंग एजंट नव्हते त्या ठिकाणी मताधिक्य मिळाले आहे, अशा शंका त्यांनी उपस्थित केल्यात. कारण अनेक मतदारसंघामध्ये झालेले मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्षरित्या ईव्हीएमवर जी आकडेवारी आली त्यामध्ये तफावत पाहायला मिळालेली. ज्या ठिकाणी काही विरोधकांचे बूथसुद्धा नव्हते, जर कोणी पोलिंग एजंट नव्हता त्या ठिकाणी सुद्धा मताधिक्य मिळालेले आहे. हे सगळं शंकास्पद गोष्टी आहेत. त्यामुळे आज तुम्ही पाहिलं असेल बाबा आढाव हे 95 वर्षाचे असताना सुद्धा आत्मक्लेश पुण्यामध्ये त्यांनी चालू केलेला आहे. अनेक ठिकाणी लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये, त्यामध्ये काही तज्ज्ञ लोक होते, त्यांनी ते एवढं धक्कादायक सांगितलं की निवडणूक आयोगाने ज्या मशीन बनवणारी कंपनी, त्या कंपनीचे संचालक भाजपच्या निगडीत पदाधिकारी आहेत. म्हणजे 3 संचालकामध्ये एक संचालक काहीतरी भाजपचा माजी जिल्हा उपाध्यक्ष कुठं गुजरातचा का काय होता, एक बिहारचा पदाधिकारी होता. म्हणजे संचालक मंडळाशिवाय त्या ईव्हीएम त्यांना तर पूर्ण अधिकारी असतो. अशा सगळ्या गोष्टी एक आज समाजापुढे येऊ राहिलेल्या आहेत. मला तर माझ्या काही गावं अशी होती जिथे मला 1000-1500 मताचं मताधिक्य मिळणं अपेक्षित होतं, तिथे 50-100 मताचं मताधिक्य मिळालं. या सगळ्या गोष्टी शंकास्पद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी संपन्न होणार आहे आणि याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में महायुति को ऐतिहासिक विजय मिला है. आज तक सबसे बड़ा मैंडेट महाराष्ट्र में महायुति को मिला है और महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के उपस्थिति में मुंबई के आजाद मैदान पर 5 दिसंबर 2024 को 5 बजे होगा. और जो महाराष्ट्र की जनता इस ऐतिहासिक शपथ ग्रहण समारोह का इंतजार कर रही थी, वो इंतजार अब खत्म हो गया. मैं महाराष्ट्र की जनता को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.